बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवलेलं, मी कढई खाली उतरताना नाही दाखवलं तुम्हाला, कारण की सकाळी सकाळी खूप घाई असते ना नाश्ता बनवायची. तर मी नाश्ता बनवायला चालू पण केलं. तर एका प्रकारे ही टमाट्याची चटणीच समजा, पण हे ब्रेकफास्टनं खूप छान लागतं. तर हे बघा, मी इथे ब्रेड आहे ना, मी हे तव्यावर टाकलेलं आहे. यात मी ते मिश्रण आहे ना, ते मी भरलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते ते मिश्रण कसं भरायचं. तर हे बघा फ्रेंड्स, मी इथं घेतलं आहे ब्रेडचं पॅकेट. विब्स ब्रेड आहे. तुम्हाला जे आवडतात ते ब्रेड तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही का विब्स ब्रेडच घ्यायला पाहिजे. पण आम्हाला विब्स ब्रेड आवडत आहेत हे. आणि माहिती का फ्रेंड्स, मोबाईल पकडायला कोणी नाही ना, तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. तर मी हे ब्रेडचं पॅकेट कापते. बघा, ते कापत पण नाही, कैची पण काही धार नाही आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मी ब्रेडचं पॅकेट खोललेलं आहे आणि मी यातनं काढते ब्रेड. तर हे बघा नाश्त्यासाठी, तर बघू शकता मी याच्यातून काढले ब्रेड. आता आपल्याला बनायचं ब्रेडचा नाश्ता. तो कसा बनवायचा, आता माझ्या हातात आता मोबाईल एकीकडे, तर मला थोडं अवघड जाणार आहे बनवायला, कारण की मोबाईल पकडायचा आणि ते नाश्ता बनवायचं म्हटलं तर थोडं खूपच अवघड कठीण आहे. तर मला काहीतरी जुगाड करते. ओके, तर हे बघा, हे जे मिश्रण आहे हे आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे ब्रेड आहे, तर ह्या ब्रेडला आपल्याला लावायचं इथे. तर मी अशीच हे उलथाणीनेच लावते, मी सगळं पसरवते, हात वगैरे लावत नाही मी त्याला, कारण की हात हे तेलकट होऊन जाईल ना त्याच्यामुळे. तर तुम्हाला दाखवते मी. ओके, तर हे ब्रेड झालं आहे. याच्यावर हे ना आपल्याला हे दुसरं ब्रेड हे असं दाबायचं आहे. ओके, तर दोन्ही हाताने आपल्याला दाबायचं असतं, पण माझे दोन्ही हात नाही आहे, तर एका हातात मोबाईल असल्यामुळे मी एकाच हाताने हे दाबते ब्रेड. तर अशा प्रकारे, आणि इथे आपल्याला हे तव्यावर असं ठेवून द्यायचं आहे. ओके फ्रेंड्स, असं दाबून ठेवायचं आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा. तर हे बघा फ्रेंड्स, आपलं इथं ब्रेडचं जे सँडविच आहे ते रेडी होतं आहे. आपल्याला याच्या वरतून आहे ना थोडंसं तेल टाकायचं आहे. ते मी टाकलं, जास्त प्रमाण तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता, ते असं काही नाही. आणि तुम्ही घी बटरचा पण वापर करू शकता. तर हे बघा, असं प्रकारे मस्त खरपूस भाजत आहेत आणि खूप टेस्ट लागत आहे. तर तुम्ही ना नक्की ट्राय करा. माझ्याकडे आवण नाही आहे, सँडविच बनवायचं आहे माझ्याकडं, पण मेकर मी नाही टाकलं त्यात, कारण की तव्यावर एकदम छान होतात. आणि एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने बनवायचं म्हटलं तर तव्यावर. आणि तवा मी चपात्या बनवल्या इकडे, हे बघा, तर चपात्या बनवल्यामुळे माझा तवाही गरम होता, तर त्याच्यामुळं मग मी पटापट सँडविच याच्यावर बनवायला टाकले. मस्त एकदम, आपण ते साधं सँडविच खातो ना, काकडी सिमला मिरची वगैरे ते सगळं टाकून देतात, त्यापेक्षा हे सँडविच तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा, आणि मग मला सांगा कमेंटमध्ये का तुम्हाला माझे ब्रेकफास्ट कसा वाटला. ओके फ्रेंड्स, हे बघा, इकडे माझी झाली चाय. आणि माझ्या किचनवरचं कसं, माझं किचन हे एकदम छोटंसं आहे ना, तर थोडंसं, तर हे बघा, हे माझं किचन आहे. इथे मी माहिती का हंडा कळशी ठेवली एकावर एक. हे बघा, 1 2 आहे 3, असे मी 3 हे अशा एकावर एक अशा कळशा ठेवलेल्या आहे माझ्या किचनवर. इथे आम्ही तांब्याचा हंडा आहे, जो पाणी पिण्यासाठी, म्हणजे तांब्याच्या हंड्यातलं पाणी चांगलं असतं पिलेलं, खूप आरोग्य असतं हे तांब्याच्या हंड्यातलं पाणी पिणं. त्याच्यामुळे आम्ही हा हंडा घेतला तांब्याचा. स्टीलच्या हंड्यातलं पाणी आम्ही पित नाही आहे, तर आम्ही तांब्याच्याच हंड्यातलं पाणी पितो. आणि शिळं पाणी प्यायचं तांब्याच्या हंड्यातलं खूप चांगलं आहे आरोग्यासाठी. तर हे बघा फ्रेंड्स, आपलं ब्रेकफास्ट रेडी झालेलं आहे. तर हे आपल्याला काढायचं आहे तव्यावरून खाली. तर हे बघा. ओके, व्हिडिओ थोडाच काढला, त्याचे इंजेक्शन देताना नाही काढला.